नमस्कार मित्रांनो, आपण आलोय राज पेट्रोल पंपावर. आपल्यासोबत आहे हरिकिशन पटेल आणि चिन्मय आडमुटे. आम्ही दोघंच चाललोय. हा सोडायला आलाय. पुढे चाललोय आपण पन्हाळा पावनखिंड. एक प्रकारचं ट्रेक म्हणता येईल. जुडे रहिये. आता आपण चाललेलो आहे राजवरून पन्हाळाला. साधारण 7 ते 8 गाड्या आहेत. 100 एक लोक असतील. आपण गाडी नंबर 2 मध्ये आहे. आपल्या गाडीचं नाव आहे रायाजी. तर रायाजींचा इतिहास सांगायला वेळ नाही आहे, ते पुढच्या व्लॉगमध्ये घेऊ. मी आणि चिन्मय दोघं चालू आहे. बाकीचे मेंबर अजून यायचे आहेत. पेट्रोल पंपवरून सगळ्याच गाड्या एकत्र पन्हाळगडाकडे निघाल्या. एक टीम लीडर होते, ते सर्वांना इन्स्ट्रक्शन्स देत होते की कोण पुढे राहणार, कोण मागे राहणार. पूर्ण गडापर्यंत पोचेपर्यंत धुकं भरपूर होते. जाताना आपल्याला वीर शिवाकाशे यांचे स्मारक लागले. आपल्यातलेच काही लोक पुढे जाऊन त्याला अभिवादन करून आलेत. त्यानंतर आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक लागले. पोचलो आपण पन्हाळ्यावर. चिन्मय इकडे तिकडे करलाय. धुकं भरपूर आहे. हळूहळू एक गाड्या आल्यात. बघू आता पुढं काय होतं. धुका असल्यामुळे थंडी बरीच वाजत होती, पण आम्ही ठरवलेलं की जॅकेट वगैरे काय घालायचं नाही, तसंच जायचं. सर्वांना हळूहळू आपल्या आपल्या बसप्रमाणे लाईनमध्ये उभं केलं जात होतं. बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकजवळ. बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मारकापाशी सर्वांना गोळा केलेला आहे. तुम्ही बघू शकता. एकत्र केल्यानंतर डॉक्टर अमर येडके यांनी सर्वांना सूचना दिल्या. पण ही माणसं माझ्याबरोबर आहेत म्हणून यशस्वी होते. तर यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण ते शिवशाहीचं प्रतीक आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मारकापासून सुरुवात केली. निघतानाच लेडीज आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांना पुढं ठेवलेलं. बाकी सगळे 2च्या लाईनीत मागं चालत होते. बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मारकाला अभिवादन करून आपण चालू केलं आहे. लेडीजना पुढं, जेंट्समधील सगळे ज्येष्ठ नागरिक पुढं, बाकी सटरपटर सगळे मागं. पुसाटी बुरुजकडे जातानाच अलीकडे उजव्या अंगाला आपण पन्हाळा उतरायला सुरुवात केली. पन्हाळा उतरल्या जो चिखलाचा रस्ता लागला, ते काय चिखलानं काय आमची पाठ शेवटपर्यंत सोडली नाही. सुरुवात असल्यामुळे जोश भरपूर होता. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे यांच्या घोषणा सतत चालू राहिल्यामुळे ताकद कधीही कमी पडली नाही. मसई पठार लागायच्या आधी मसई पठार चढताना एक छोटंसं गाव लागलं. तिथे बरीच भाताची शेती वगैरे होती. भाताच्या शेतीच्या बांधावरून, चिखलातून, पाण्यातून कसं तरी करत सर्वजण पुढे चालले. जय शिवाजी. रात्रीची साधारण 9 ते 10च्या दरम्यान आम्ही मसई पठारावर होतो. अतिशय अंधार असल्यामुळं, सगळीकडे पाणी, धुकं असल्यामुळं काही कळत नव्हतं.
तसंच शिवाजी महाराजांच्या आणि बाजीप्रभूंच्या घोषणा देत देत आणि बॅटरीच्या प्रकाशाखाली लोक चालत होते. इथून आम्ही मसाई उतरायलाच सुरुवात केली. पुढे एक बरीच 2-3 गावांचे लाईट पण दिसत होत्या. उतरताना वाट एकेरी असल्यामुळे सर्वांनी एकाच लाईनीत उतरायचं अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स होत्या. पहिला टप्पा संपला. कुठे संपला? मसाई पठारावर, मसाई देवी. दुसरा टप्पा आलाय मांडलाई देवी बहुतेक. तिथं एक 16 सीटर आणि एक ॲम्ब्युलन्स अशा 2 गाड्या येतात. ज्यांना पाय दुखत असतील, काही लोक नवीन असतील, काही मेडिकल इमर्जन्सी असेल, पाय दुखत असेल तर ते लोक तिथे मेडिकल असिस्टन्स घेतात किंवा तिथून गाडीत बसून पुढच्या टप्प्याला जाऊ शकतो. बघू आता कोण गाडीत बसते, कोण कंटिन्यू करते. मैत्री प्रतिष्ठानचे नियोजन अतिशय चोख असते. जागोजागी त्यांचे व्हॉलेंटियर्स थांबलेले असतात. असे एवढे बरेच लागले, पण कुणालाही इजा वगैरे काही झालेली नाही. डॉक्टर आडके स्वतः व्हॉलंटियरसोबत ओढ्यात काट्या धरून थांबले होते. हा व्हिडिओ एका माझ्या मित्राने मला पाठवला. आम्ही दिवस उजाडायच्या आधीच ट्रॅव्हलरमध्ये बसलो. 35 किलोमीटर झाले. थोडं पाठीवर दुखा लागलं आणि क्रॅम्प यायला लागले, त्यामुळे आम्ही गाडीत जाऊन बसलो. ही मंडळी सगळी पंढरपूरहून आलेली. जवळजवळ 30 ते 40 लोक आलेली पंढरपूरवरून. मोहिमेत सगळ्यांच्या पुढं एक ध्वज असतो. त्या ध्वजाच्या पुढे कोणीही जायचं नाही असं स्ट्रिक्ट सांगितलेलं असतं सगळ्यांना. यंदा त्या ध्वजाची जबाबदारी जे लोक पंढरपूरवरून आलेले त्यांना दिली गेलेली. यायचं आहे ते मागच्या वर्षी मी केलं म्हणून आयुष्यभर त्या पुण्यावर जगायचं नाही. तरी पुण्याही सातत्यानं केली पाहिजे. फक्त नंतर आभार शिवाय बोलूनच, पण एखाद्याला मी थोडासा पटकन चला म्हटलो असेल, एखाद्याला लवकर जेव्हा म्हटलो असेल, एखाद्याला म्हटलं असेल की खायला आलेला आहात का, हे सगळं केवळ डॉक्टर अमर अडकेंनी सगळ्यांना सांगितलं की एकदा ही मोहीम केली म्हणजे झालं असं नाही. दरवर्षी सगळ्यांनी यायचं आहे. ही मोहीम शेवटपर्यंत करायची आहे. मित्रांनो, लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय.